तर जय श्रीराम मित्रांनो. तर ब्लॉगचा विषय असा आहे की मी ड्रायव्हिंग मध्ये क्षेत्रात कसं आलो आणि कसं मोठ्या गाड्या चालवल्या, ट्रक ड्रायव्हर अर्थात कसं झालो. मल्हार पण आपला प्रोफेशनल म्हणजे आता त्यानं ट्रका सगळं चालवलाय आणि तो लांब लांब पण जाते म्हणल्यावर त्याला गाड्या येतात, सगळ्या गाड्या चाललाय त्यानं, त्यामुळे तो पण प्रोफेशनल ड्रायव्हर झालाय. त्यामुळं आम्ही कसं ड्रायव्हिंग धंद्यात आलो, कसं गाड्या चालवल्या ही सगळं सांगणार आहे. बाकी तुम्ही माऊली भाऊ आपल्या इंस्टाग्रामवरचं आपलं फेमस रील स्टार आहेत. काल सांगलीला आलते त्यांनी, पण मला जायचं जमलं नाही कारण की इथं वेअरहाऊस मध्ये रॅक चालू होतं. त्यामुळे त्यांना मॅसेज सुद्धा केलता येतो म्हणून, त्यांनी या दादा म्हणलेले मला, पण मला कामामुळे जमलं नाही. आता हे ब्लॉग तुम्ही ऐकला मगाशी की ड्रायव्हिंग धंद्यात मी कसं आलो हे सांगायला केलाय. म्हणजे माऊली भाऊंनी एक परवा दिवशी व्हिडिओ टाकलाय युट्यूबवर. त्यांनी व्हिडिओ केलाय की त्यांचा संघर्ष कसा होता आणि त्यांनी ड्रायव्हिंग धंद्यात कसं आलं. तसं आपण पण एक व्हिडिओ करायचा आहे. ह्याचा अर्थ कॉपी करतोय असं काय नाही. म्हणजे मी आणि मल्हार ड्रायव्हिंग धंद्यात कसं आलो तसं आमचा पण संघर्ष काहीतरी वेगळा असणार आहे. त्यांचा वेगळा होता, आपला वेगळा असणार आहे. आणि मला इंस्टाग्रामवर कमेंट करतात, ब्लॉगवर पोरं कमेंट पण येतात, नंतर मेसेज पण करतात की भावा मला गाडी शिकव. लाईव्हला आलो की म्हणतात भावा मला गाडी शिकव. कसं असते, कामं प्रत्येकाला असतात, गाडी शिकवायचं ते म्हणजे जमत नसते. तर मी कसं गाडी शिकलो पहिला हे कळू दे त्यांना की मी कसं ड्रायव्हिंग धंद्यात आलो आणि गाडी कसं शिकलो. तर ऐका, युट्यूबवर गेल्यावर माऊली भाऊ 26-27 ट्रक ब्लॉग्स म्हणून त्यांची आयडिया आहे, ते व्हिडिओ बघा. त्यांनी पण व्हिडिओ भारी बनवलाय. त्यांनी पण व्हिडिओमध्ये मस्त छान सांगितलंय की पहिला त्यांनी ट्रॅक्टर शिकला, नंतर पिकअप चालवली, नंतर मग असं मोठी गाडी चालवली, पेटनाक्यापर्यंत आणलं. म्हणजे मी ऐकलंय, तुम्ही पण ऐका, मस्त आहे ब्लॉग तो. तर आपलं संघर्ष सांगतो. तर आपलं ड्रायव्हिंगचा नाद लागला आपल्याला 4थी बसणं. म्हणजे पहिल्यापासून नाद होता आपल्याला. म्हणजे गाडी बघितली, साईडनं कुठली गाडी चालली त्यालाच बघत बसणार, दुसरं काय चाललं बघत बसणार नाही. गाडी चालली गाडीकडे बघणार. तर 4थीत काय होतं, पहिला मी 4थीत असताना आमच्याकडे गाड्या नव्हत्या, म्हणजे मोठ्या गाड्या काहीच नव्हत्या. पहिला आमची सुमो होती, असं वडापला ते. पहिला कसं आहे 4 व्हीलर कमी होत्या, त्यामुळे आम्ही सुमो होत्या आमच्या. तर सुमो होत्या तरी पण आमचे पप्पा भारत पेट्रोलियम कंपनी आहे त्या टँकरवर कामाला लागले. मग माझं कसं असणार, उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणलं पप्पांसंग टँकरवर जायचं. टँकरवर ते रूट कुठं असणार, रत्नागिरी किंवा आपलं कोकण साईड सगळं, कणकवली, जैतापूर, मंडणगड सगळं साईड. म्हणजे कसं आहे आपल्याला विषय कुठं होता, एकतर गाडी बघायला सगळं मिळते बाहेरचं आणि एकतर खायला मिळते. खायचं महत्वाचं नाही. मला आत्ता सुद्धा मी गाडीवर असलो की मला दिवसभर नाही जेवलं तरी चालते, पण बाहेरचा नजारा बघण्यात जी मजा आहे आणि गाडी चालण्यात जी मजा आहे ती मजा कशातच नाही. असं करत करत 4थी ते पाक एक 8वी पर्यंत, म्हणजे 2-3 वर्ष उन्हाळी सुट्टी लागली म्हणलं की मी टँकरवर जायचं. आणि असं करत करत गाडीतलं कळलं मला की असं बाबा गिअर कुठला टाकायचा असते, क्लोज कुठला धरायचा असते, असं करत मला सगळं कळलं. नंतर 8वीत जसं पप्पांनी टँकर सोडला तसं आम्ही पहिली गाडी घेतली, म्हणजे 8074 1110 गाडी होती. 8074 गाडीचा नंबर होता, आयशर 1110 गाडी होती. ती गाडी आम्ही घेतल्यावर ती गाडी होती 2008 मॉडेलची. त्याची थोडीफार कामे केली आणि ती गाडी आम्ही लोकलला पहिला फिरवायला चालू केली. लोकल म्हणजे काय, कुठं खतभर, कुठं साखर आण हे आण. ते झाल्यावर मग गुजरात लाईन फिरवायला चालू केली. मग असं नाही, आपली घेतली राणी आपल्या आयुष्यात आली 9वीपासून. म्हणजे 9वीपासून आम्ही गाडी घेतली. 2016ला काहीतरी गाडी घेतली, 16-17ला काहीतरी घेतली. तेव्हा गाडी घेतलेली, तेव्हा गाडी आम्ही ती फिरवली जालना लाईन, अहमदाबाद, गुजरात, पाहिजे तिकडे फिरवली. टायरी सगळ्या नवीन घालून सगळं गाडी काय पाहिजे ती एक लाईन सोडली नाही, पाहिजे तिकडे फिरवली. तेव्हा मी गाडी संग फिरणार. मग असं लाईनवर फिरत आपल्याला लाईनचा थोडाफार एक्सपिरियन्स आला. मोठं होईल तसं कळायला लागलं ना आपल्याला. त्यामुळं ड्रायव्हर कसं बोलतात, कसं काय करतात. आणि एक सांगायचं म्हणजे मित्रांनो, धंदा हा कुठलाच बाद नसतोय. सगळी धंदा चांगला असतात, फक्त त्या धंद्यातली माणसं बाद असतात. म्हणजे सगळ्यांना म्हणते असं काही नाही, कोण कोण चांगलं पण असते, पण जास्ती करून संख्या बाद माणसांची आहे. आता ह्या ड्रायव्हिंग धंद्यात पण बघा, कोणाकोणाचं कसं असते. आता आपण एकाला विचारलं भाडे किती आहे हो, तर ते काय सांगते, कोण कोण खोटं सांगते, कोण कोण जे खरं सांगतात असं असं भाडं हाय, एवढं राहिलं, एवढं डिझेल गेलं. आणि कोण खरं सांगते 1 लाख राहिलं, 50,000 राहिलं. ते माणूस कसं असते ड्रायव्हिंग धंद्यात चांगला असते. भाडं सांगते म्हणून चांगला नाही, त्यांच्या बोलण्यावरनं कळते आपल्याला. पण असं असते म्हणतात ना, आता लोकांनी नाव ठेवायला चालू केले की ड्रायव्हर म्हणल्यावर बाद. आता इथं वॉचमॅनला किंमत आहे पण ड्रायव्हरला नाही. म्हणजे का, ड्रायव्हर म्हणलं माणूस बाद, व्यसन करते. अरे पण काय, ड्रायव्हर लोकांची पण चुकी आहे सोडा. व्यसन ही करू नाही का नाही, लोकांच्या मनात तेच भरवले. तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना काय कळवायचं आहे, ड्रायव्हर हा
सगळे बाद नसतात, सगळे ड्रायव्हर चांगले असतात, फक्त एक एक माणसांमुळे ड्रायव्हरची किंमत जात्या, ते आपल्याला बदलायचं आहे. तर चला आपल्या विषयाकडे वळूया. तर नववीत मग ही 10 टायर आपली कसं लांडल्यात फिरली. मग नववीत काय झालं, आपण जास्त जरा गाडीकडे वळायला लागलं. म्हणजे हाय अभ्यास आपला चालू होता, नाही असं नाही. मग जरा मार्क पडायचं कमी आला आपल्याला. कसं सारखं गाडीपाशी जाणार हो. पहिला कसं नुसतं उन्हाळ्यात सुट्टी जात होतो, आणि आता तर नववी तर काय केलं, उन्हाळ्यात सुट्टी नाही काय नाही, शाळा सुटली गेलो गाडीकडे, शाळेच्या आधी गेलो गाडीकडे, अर्धा तास आधी नुसतं शाळेला तेवढं आवरून जाणार. नंतर मग काय झालं, विवरासमध्ये रॅक तेन व्हायचं. रॅक म्हणजे कसं असते, रेल्वेतनं माल घ्यायचा आणि गोडाऊनला उतरायचा, लयत 2 किलोमीटर. आणि तिथं कसं गाडी रिवर्स घे, कट्ट्याला घासून घे, गाडी पुढच्या गोडांच्या बरोबर मधनं घे, किंवा असं रोडाच्या पटरीवरनं घे, त्या गाडीला घासून रिवर्स लाव. असं करून करून आहे की नाही, एक अडचणीची जागा, म्हणजे अडचणीची जागा जिथं असत्या तिथं आपल्याला ड्रायव्हिंग करायला जास्त मोका मिळाला. मग तिथं काय झालं, आपल्याला अंदाज ढीग बरी यायला लागली. नुसतं ह्यो अंदाज घे, तो अंदाज घे, त्या अंदाजावर इथल्या अंदाजावर नुसतं बाहेर गाडी चालवायला शिकलो. ती पण कसं एकदम परफेक्ट गाडी शिकलो. म्हणजे एक दिवस काय झालं, ही आपली 10 टायर आणि आपली 6 टायर दोन्ही गाडी घेऊन गेलो जवाहर कारखान्याला साखर भरायला. तर निघलेलो काय तर 3-4 वाजता निघलेलो. दोन्ही पण गाड्या संगट गेल्या, आणि तिथे गेल्यावर कळालं की गाड्या भरत नाहीत. मग तेव्हा कोण कोण होतं, पप्पाकडे गाडी होती आणि ड्रायव्हरकडे होती आणि मी होतो. मी गाडी म्हटल्यावर मी पप्पा संग जाणार, आणि मग गाड्या आम्ही लावून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी काय झालं, ड्रायव्हरला काहीतरी काम असल्यामुळे तो आला नाही. मग पप्पांना दुसरा ड्रायव्हर मिळेना. तेव्हा जरा काय झालं, सगळीकडे काम चालू असल्यामुळं सगळे ड्रायव्हर जी होती बदली, ती गाड्यावर दुसऱ्या गेलती. मग पप्पा म्हणले चल पहिला गाडी पैसे तर जाऊया, गाडी तर भरून घेऊया, नंतर मग बघू ड्रायव्हर कोण मिळते का. मग गेलो गाडीपाशी, कारखान्यावर गेलो. नंतर गाड्या बिड्या भरून काढल्या, आणि गाडी भरायला नंबर आमचा जवळच होता, आणि गाडी भरली आमची दुपारी 1-2 वाजता काहीतरी भरली गाडी भरली. आणि रॅक पण त्या दिवशीच लागलेलं, आणि गाडी खाली करायची होत्या. आता म्हटलं मग ड्रायव्हर कोण आहे इथं. मग पप्पा काय म्हणले, ले 1 तासभर थांबलो सगळ्यांनी विचारत. आता म्हणलं सांगलीत तर आहेत, कारखान्यावर कोण येणार ड्रायव्हर आपल्याला. पप्पा काय म्हणले, पप्पानी 10 टायर घेतली आणि मला म्हणले माझ्या मागं हळूहळू यायचं, फक्त अंतर एक लयतले 500 मीटरचा अंतर ठेवायचा. आणि पप्पानी मला एकच सांगितलेलं, चढ दिसला की गाडी दाबायची. मला पप्पा म्हणायचे तू चढ असलं की गाडी दाबत नाही. म्हणजे कसं, पप्पा साईडला बसून चालवायची ना गाडी, जरा जरा खालचा अंदाज घेत. पप्पा काय म्हणले, चढ दिसला की गाडी दाबायची, सोडायची नाही. पप्पाला म्हटलं ठीक आहे, मी पण आपलं मला येतं म्हणून चला म्हटलं येतं तुमच्या मागं. मग गेलो पप्पांच्या मागं हळूहळू. तेवढं मला यायचं, पहिला गिअर टाक, दुसरा टाक, तिसरा, चौथा, गिअर सगळी जमायची. नंतर आपल्याला स्टेअरिंगचा अंदाज पण यायचा. फक्त एवढंच की मला भीती काय वाटायची, एवढी मोठी ट्रक आहे, साईडनं आणि पुढनं समजा 2 गाड्या असल्या, त्याच्यामधनं जायचं कसं, एवढंच आपल्याला जरा भीती वाटायची. मग म्हटलं आता भेज तर काही कारण नाही, पुढे तर आपल्या पप्पा आहेत. म्हटलं गेलो पप्पाच्या मागं हळूहळू मागं गेलो. नंतर विषय कसा झाला, आपलं इचलकरंजीचं चौक आहे, तिथं DKT कॉलेज आहे, त्या कॉलेजचं तिथं चौकात मोठा चढ आहे. त्या चढाला विषय काय झाला, पप्पा गेले आणि मी राहिलो मागं राहिल्यामुळे काय झालं, तिथं सिग्नल का काहीतरी टर्नला गर्दी झाल्यामुळे आहे की नाही, गाडी मध्ये चढायलाच थांबली. आणि आमच्या 6 टायर मध्ये साखर फुल्ल भरलेली, आणि थांबली की चढायला गाडी. आणि पप्पांना वाटलं ह्याला गाडी चढायला जमणार नाही. पप्पा पुढं गाडी थांबून मायापाशी आल्यात, गाडी जमणार नाही म्हणून मी काय नाही. आणि आमची त्यात 6 टायरांनी एअर क्लोज, गाडी दणका मारते एकदम जोरात. काय नाही तरी पण मी ब्रेकवर कंट्रोल करत, क्लच सोडत गाडी एकदम व्यवस्थित घेतली. कोणाला काय न, म्हणजे गाडीला काय त्रास न होता, साईडच्यांना त्रास न होता, एकदम परफेक्ट मध्ये गाडी क्लच उचलला आणि चढवला. तिथनं जे पप्पांना विश्वास बसला की हा ह्यो गाडी चालवते म्हटल्यावर मला पण जरा तिथं चढला की आपल्याला पण वाटलं अरे हा आपल्याला पण गाडी जरा जरा जमा लागल्या. पण असं नाही की गाडी लय जमा लागल्या घुंगवा पाहिजे तिकडं. 9वीत आपल्याला गाडी जरा परफेक्ट जमली. मग जसं गाडी आपल्याला जमली तसं मग पप्पांना ड्रायव्हरच लागला नाही. ह्या गाडी पप्पा गेले, मी लगेच गाडीच्या मागं साखर भरला ना लोकल. मी जोपर्यंत गाडी शिकते तोपर्यंत लोकलच होतं. मग मी पप्पांच्या मागं जाणार, कुठला पण कारखाना असतो ते मागं जाणार येणार. माझा प्रॉब्लेम एकच होता की जरा मला झोप कंट्रोल होत नाही. मग ती दिवसात नाही रात्री असली. माझी झोप पूर्ण असली ना आपल्याला कंट्रोल होते, त्याचं काय नाही. पण झोप पूर्ण नसली की आपल्याला मग झोप लागते ड्रायव्हिंग करताना. एवढंच, आता नाही लागत सोडा, त्यावेळी लागत होती. नंतर मग विषय कसा व्हायला लागला, परत घरात मम्मी मला ओरडणार, अभ्यास कर रे अभ्यास कर, नुसतं गाडी महाकाय लागतोय,
शिकायचं आहे 10वी तर पास हो म्हणायची मला. म्हणजे 9वीत गाडी द्यायचं टाळे म्हणजे काय झालं, तेव्हा लय बारका दिसायचो. गाडी चालताना अक्षरशः मी एकदम बारका दिसायचं. म्हणजे माणसं मी गाडी चालवायला गेली नाही, माणसं मला म्हणणार आया पोरगं असलं बारका आहे, गाडी चालवायला लागले. आणि मी त्यांच्याकडे बघून हसणार उगाच. गाडी तर मला येईल सोडा, मी म्हणजे त्यांनी मला म्हणणार ना एवढं बारका आहे कशाला गाडी चालवायला लागलाय, कोण कोण बाहेर गाडी खाली करायला थांबलो नाही, एवढं बारकाय कशाला गाडी चालवायला लागलायस रे तू, असं म्हणणार. अभ्यास कर जा गे घरात तू. नाही म्हणलं आपल्याला नाद आहे गाडीचा, गाडी चालणार म्हणलं, पहिला गाडी शिकणार. नंतर मग विषय कसा झाला, 10वी आली आपली. आणि 10वीत पण मी काय करायला लागलो, बोर्डाचा पेपर होता माझा, बोर्डाचा 10वीत 10 वाजता पेपर असायचा. आणि मी बोंबलाला 9:30 वाजेपर्यंत, सकाळी 6ला एकदा गेलं गाडीपाशी, साखरला गाडी होती ना तवा जवळ, म्हणजे एक 10 किलोमीटर जायचं, उतरायचं आणि परत यायचं. आणि असं मी 6ला जाणार, पेपर असायचा 10ला बोर्डाचा, आणि मी येणार किती वाजता घरी, 9:30 वाजता येणार, पाठदिशी आवरणार, 2 व्हीलरच घेणार आणि डायरेक्ट गुजराती हायस्कूलला आपल्या पेपरला बोर्डाचा पेपर होता, डायरेक्ट 2 व्हीलर घेऊन तिकडच. असं करत करत मला 10वीला कसं झालं, मी अभ्यासच केला नाही बोर्डाच्या पेपरला काय, तरी पण आपण पास झालो, त्याचा काही विषयच नाही सोडा. नंतर जसं आपली 10वी संपली सांगतो, पप्पानी नाही मलाच लय नाद गाड्यांचा, नुसतं गाड्या चालवायच्या. तसं मग आम्हाला ओम गणेश म्हणजे आपलं मार्केट सुहास पाटील साहेब म्हणून आहेत, त्यांचं ओम गणेश ट्रान्सपोर्ट आहे, त्यांचं वेअरहाऊसमध्ये टेंडर आहे मोठं गहू तांदळाचं. तर त्यांच्यापाशी आपली गाडी पहिला लावली, आपली 6 टायर, म्हणजे आत रॅक करायला लावली, आपली 10 टायर लावली, त्यांची ओळखी झाली. नंतर मग त्यांच्याकडं आपल्याला भारत बेंज झाली. पहिला सिग्ना होती, सिग्ना ती 1-2 वर्ष चालवली पप्पांनी, मग ती सिग्ना ऐकून टाकली. नंतर भारत बेंज झाली. भारत बेंज आल्यावर मग कसं मला पहिल्यांदा पप्पांनी मला म्हणले 14 टायर घे. मग गाडी बघितली, हे नाव म्हणलं अण्णा मी गाडी काय चालवत नाही म्हणलो, गाडी कसली मोठी दिसते ती, आणि रात्रीच चालव मला लागल्यात, मला गाडी चालणार कसं. मी दुसऱ्या दिवशी काय झालं, मी म्हणलो आयला आपण गाडी तर एवढं चालवतोय, मग 14 टायर चालवायला काय भेज आहे, हाय असंच असते सगळं से म्हणलं. गाडी विटा भरली 14 टायर सिग्ना, आणि डायरेक्ट मिरज मध्ये बसलो की आपण गाडी आपली थांबली विट्याला, काय झालं नाही. जशी ती विटाची ट्रिप मारली सांगतो, स्वतःवर कॉन्फिडन्स पाग वरचा कॉन्फिडन्स आला आपल्याला. नंतर जी सिग्ना चालवली, फुल्ल सिग्ना चालली. नंतर आपल्याकडे आली 93-94 भारत बेंज, मालकाने आपल्याला दिली. ती गाडी आपण फुल्ल चालवायला शिकलो. म्हणजे पहिल्यांदा जरा नवीन वाटते प्रत्येक गाडी, नंतर गाडी सवय होते आपल्याला. नंतर त्या आपल्या मालकांमुळं, म्हणजे सुहास पाटील साहेबांमुळं आपल्याला फुल सपोर्ट मिळाला, आपली गाडी पण बरोबर आली. आणि एक सांगायचं म्हणजे आपली ही 10 टायर गाडी पहिला जम्बो केबिन होती. म्हणजे जम्बो केबिन म्हणजे कसं, तर ह्याचं काय झालं, भंगारला, म्हणजे आपली गाडी जालन्याला भंगारला होती ना, भंगारवाड्याला, त्याच्यानं कसं झालं, जरा गाडी सडायला लागली, मुडकं सडायला लागलं, सारखं काम करून नाही गाडीचं जेवढं वेल्डिंग मारलं तेवढं सगळा पत्रा कोजायला लागला. मग काय केलं, डायरेक्ट केबिन काढून आपलं हे बेळगाव केबिन करून घेतलं, पूर्ण गाडी अल्टर केली. असं गाडी ही झाली. नंतर मग गाडी कसं आहे, जरा जुनी व्हायला लागल्यामुळे आपण लाईनला फिरवायला बंद केली. नंतर गाडी हायशी आपण लोकलला फिरवायला लागलो. आता तर पप्पानी, मी आता आहे 14वीला, आपलं कॉलेज चालू आहे, आता 12 तारखेला माझे पेपर आहेत. नंतर पप्पानी ही 10 टायर मलाच देऊन टाकली. म्हणजे म्हणायचं काय, ही मी जी गाडी शिकलो, एवढं जी ही केलं गाडीच्या, म्हणजे गाडी चालवायला जी फिरलो, सगळा ही संघर्ष म्हणजे एवढं म्हणण्या ना सोडा, अजून पुढे लय करायचं आपल्याला. सगळं क्रेडिट माझ्या पप्पांना जाते. म्हणजे त्यांनी मी एवढं लहान असताना एवढं रिस्क करून मला गाडी दिली. इतकी 6 टायर फुल्ल लोड भरलेली गाडी मला पहिल्यांदा दिली चालवायला, इचलकरंजी असल्या सिटीतनं, गरजे सिटीतनं एवढं रिस्क घेऊन दिली. आणि एवढे मी आतापर्यंत कुठं न घासता, कुठं न गाडी धडकवतापर्यंत गाडी शिकलोय, आणि आता सुद्धा चालवते. तेवढं सगळं क्रेडिट आमच्या पप्पांना जाते. आपला हे व्हिडिओ जरा मोठा झाला सोडा, असू दे, पण जे आम्ही केलं ते तुम्हाला सगळं सांगितले. अजून खूप करायचं आहे, तर तुमचा सपोर्ट हाय. असं आपल्या इंस्टाग्रामवर पण तुम्ही खूप सपोर्ट दाखवलाय, युट्यूबवर सुद्धा दाखवलाय, असंच दाखवत राहा. आणि असंच जर सपोर्ट ठेवला तर पुढचा नजारा बघण्यासारखा असणार. मल्हार आणि आपण संगत आहे तोवर. तर मग हे ब्लॉग आवडलास तर लाईक शेअर करायचा, आणि सबस्क्राईब बटन दाबायचं विसरायचं नाही. मल्हार सांगते त्यामुळे दाबायचं विसरायचं नाही. काय पैसे जात नाही, तुमच्यावर सपोर्ट मिळते आपल्याला एक मोटिवेशन मिळते चांगलं. त्यामुळं सबस्क्राईब करा चॅनल. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. हे ब्लॉग आवडला सुद्धा अनेकदा सांगतो, लाईक शेअर सबस्क्राईब
आणि इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करा. चला. चला भेटूया पुढच्या नॉर्मलला.